तर जय भीम जय श्रीराम मित्रांनो. तुम्हाला माहीत नाही आहे की आम्ही सकाळ सकाळी कुठे आले बाबांनी मी तर दाखवतो तुम्हाला. आम्ही आलो खत फेकायले. हे वावरात हे आहे खत, ते माझे बाबा आणि आम्ही सकाळ सकाळी आलो खत फेकायले. लवकर खत फेकायचं आहे आपल्याला, घरी जायचं आहे. चला फेकू मग आता खेत. चला हो खत फेकायला. तर जय भीम जय श्रीराम मित्रांनो. तर मित्रांनो असे म्हणतात की आपल्या वावरात जर शेणखत टाकला तर मोठ्या प्रमाणात पीक येते. तर मित्रांनो मी माझ्या शेतामध्ये करणार आहे. तर मित्रांनो साधारण माझ्या वावरात म्हणजे ती एका एकरामध्ये 3 टाल्या टाकलेल्या आहे. तर बघू आपण याचा रिझल्ट किती पीक येतं त्याच्यामध्ये. कारण की साधारण 3 टाल्या म्हणजे मॅक्झिमम बोस खूप साऱ्या होतात, बहुत साऱ्या होतात मित्रांनो. तर मित्रांनो हा प्रयोग आपल्या वावरात करून बघणार आहे. आता साधारण 3 टाल्या टाकलेल्या आहे. आता एवढंच राहिले का, 1 टाली राहिली आहे ते टाकून देतो आता. ओके. तर हा प्रयोग तुम्हाला डायरेक्ट साधारण म्हणजे एप्रिल नाही सॉरी आपल्या जून जुलै ऑगस्टमध्ये हा दुसरा याचा पार्ट 2 येणार आहे. तर मित्रांनो पार्ट 2 पाहण्यासाठी फॉलो करा. ओके. तर मित्रांनो बघा हे खत टाकण्यात आलं आहे. मी आहे, माझे बाबा आहे आणि तिकडे ट्रॅक्टर दाखवतो तुम्हाला. ट्रॅक्टर पण सुरू केला पणजीमध्ये. म्हणजे जे खत राहते की नाही ते खत त्या याच्या जमिनीखाली दबून जाते, म्हणजे वाहून न जाता जमिनीखाली दबून जाते. तर मित्रांनो आता पार्ट 2 पाहण्यासाठी तुम्ही फॉलो करून ठेवा. कारण की तुम्हाला रिझल्ट दाखवतो खताचा फरक आणि तसा पीक त्याच्या पीकमध्ये दुप्पट आलं पाहिजे, म्हणजे असं चांगलं आलं पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यासाठी आपण 3 टाळ्या टाकल्या, एक नाही तर एक एकरात 3 टाळ्या टाकल्या. ते भरपूर मोठ्या प्रमाणात झालेले आहे. चला बघू आपण आता पार्ट 2. आणि पार्ट 2 पाहण्यासाठी फॉलो करा. ओके. जय भीम जय श्रीराम जय श्रीराम. चला मग जय भीम जय श्रीराम मित्रांनो, भेटू आपण पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. ओके. जय भीम जय श्रीराम. आणि हा आमचा डाम आहे. इकडे रे, इकडे पाय मोबाईलच पाय, मोबाईल इकडे. हा डाव पाय, डाव इकडे पाय, इकडे वरती पाय ना. हा डाम आहे. ओके. इथला डाव आहे. चल जाय. हा डाम आहे खाली आहे. बनेगा पीएम देश का? बोल. सीएम बनने के लिए 1 दिन के लिए तैयार है तू? ये डामे बोल. 1 दिन के लिए बनेगा? अब चुप क्यों है? 1 दिन के लिए सीएम बनेगा? इधर देख, इधर देख. बन. 1 दिन के लिए सीएम बनता? बोल. नहीं बन सकता ना तू. आम्ही माझे बाबा खत पिकवलं, तो ट्रॅक्टर चालू आहे. हो असं खत पिकलं आहे. हा खत पिकत आता झालं, थोडंसं राहिलं. आतापर्यंत आम्ही बाबांनी फेकलं, आता मी पण फेकलं. आता झालं खत. आता चाललं आम्ही घरी. ओके. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय भीम जय श्रीराम. हा डाम आहे पाय मस्त बसेल आहे. आम्हाला खत फेकायला होते का रे होय झामलाय. हां खत फेकताना तुले तू मस्त इथं शांतीनं बसलेला आहे. हां खत फेकायला काय झालं तुले? खत नाही फेकत ते, खत नाही फेकत. चल्ला मोठा नाटकं करते. चलो माझ्या नांदेनवर लागू इकडे पहा दिसते. तर जय भीम जय श्रीराम मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही साधारण वावर झालो होतो 6 ते 4:30 दरम्यान. आणि एकटाली खत होतो त्याच्यामध्ये नांगटी आमच्या मागून झाली. तर आम्हाला काही जास्त वेळ भेटला नाही. आम्ही दळादळ बाबा आणि मी खत फेकायला खत फेकलो दळादळ. तर मित्रांनो आम्ही मेन गोष्ट आम्ही जेव्हा वावर झाला की नाही तर तेव्हा त्याच्या अर्धा ते 1 तासांनी तेव्हाच नांगरटी आली वावरामध्ये. तर आम्हाला वेळच भेटला नाही. एक टाली होती, बाबांनी खत फेकून दिलं मस्त आहे की. तर मित्रांनो आता कसं आजूबाजूला तुम्हाला वावर दाखवतो. हे बघा, हे माझ्या मोठोबाचा वावर आहे आणि तिकडे दुसऱ्याचा वावर आहे, हे दुसऱ्याचा वावर आहे बघा. तर मित्रांनो आजूबाजूला कोणाच्या वावरात अजून नांगरटी सुद्धा कोणाची झाली नाही आहे. आपल्या वावरात झालेली आहे. कारण मला जास्तीत जास्त आपल्या वावरात पीक घ्यायचं आहे, त्यामुळे आपण पुरं वावर रेडी करून टाकलं. तर मित्रांनो हेच आपलं ध्येय आहे की जास्तीत जास्त पीक आलं पाहिजे यावर्षी. त्यामुळं आपण 1 नाही 2 नाही साधारण 3 टाल्या टाकल्या खताच्या. तर मित्रांनो असं आहे आपलं, जास्तीत जास्त खत आलं पाहिजे. हेच आपलं नाही खत नाही पीक आलं पाहिजे जास्तीत जास्त, त्यासाठी आपण खत टाकलेलं आहे 3 टाल्या. ओके. बाकी नांगरटी चालूच आहे.
थोडंसं कर आलं एवढं होईपर्यंत. ओके, चला तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय भीम जय शिवराय. बाकी डामाला दाखवतो, तो डामा तिथं बसलेला आहे. ओके ट्रॅक्टर आहे बघून घ्या. ओके हे बाबा ट्रॅक्टरवाला दादा. ओके हे आपलं वार.